ताब्यात आहे. देसून आपलं काय ते काय मी संदीप कांबळे. आज या ठिकाणी संयुक्त जयंती समारोह समिती त्याचबरोबर सातारा नगर परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं यंदाचे संयुक्त जयंती समारोह समितीचे अध्यक्ष अरुणराव पोळ, कार्याध्यक्ष सचिन वायदंडे, त्याचबरोबर सरचिटणीस गौतम भोसले, त्याचबरोबर उपाध्यक्ष आमचे दीपक चव्हाण, त्याचबरोबर सतीश कांबळे, त्याच्यानंतर रावण गायकवाड आणि इतर सर्व पदाधिकारी मंडळी, खजिनदार सतीश गाडे, त्या चालू वर्षीची सर्व कमिटी, त्याचबरोबर आमच्या या कमिटीचे सर्व मार्गदर्शक आमचे आदरणीय प्रिन्सिपल अरुणजी गाडेसाहेब, प्रकाश फरांदे, बबन वायदंडे, गणेशजी बिसे, त्याचबरोबर इतर सर्व सदस्य मंडळी, दादा सातपुते आहेत, त्याच्या ऋतिक चांदणे आहे, त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक दिलीप भोसले, हे सगळी मंडळी आम्ही गेल्या अनेक दिवसापासून फुले आंबेडकर संयुक्त जयंतीची समारोह समितीच्या माध्यमातून तयारी करत होतो. यंदा महात्मा ज्योतिराव फुलेंची 11 एप्रिलला 199वी जयंती म्हणजे द्विशताब्दी वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. त्याचबरोबर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती ही आम्ही संयुक्त जयंती समारोह समिती आणि सातारा नगर परिषद सातारा त्यांचा कर्मचारी क्रीडा संघ या सगळ्यांच्या माध्यमातून संयुक्तरित्या पार पाडत आहोत. यामध्ये आम्ही अनुक्रमे विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो. त्यापैकी 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती, त्यांना अभिवादन. त्याचबरोबर त्या दिवशी आम्ही एक व्याख्यान ठेवलं आहे. सांगलीचे सुप्रसिद्ध साहित्यिक गौतमपुत्र कांबळे यांचं फुले आंबेडकर चळवळीची समकालीन प्रस्तुतता या विषयावरचं व्याख्यान आहे. त्याचबरोबर 12 तारखेला या सिक्वेन्समध्ये 12 तारखेला छत्रपती सम्राट अशोकांची जयंती व त्यानिमित्तानं 12 तारखेला सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये शाहू चौक ते छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे ती गोलबाग या मार्गावरती मिरवणूक होईल. त्यानंतर 13 तारखेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाहिरी जलसाचा कार्यक्रम आणि कॅराओके सिंगर जे सातारकर जे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी एकंदरीत क्रांतिकारी गीतांचा कार्यक्रम, रिदम कॅराओके सॉन्ग, त्याचबरोबर शाहीर श्रीरंग रणदिवे, शाहीर किरण जगताप, शाहीर भानुदास गायकवाड या समूहाचा कार्यक्रम ठेवला आहे. व 14 एप्रिलला संपूर्ण सातारा नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष आणि बनते दीपंकरजी, त्याचबरोबर समितीचे अध्यक्ष अरुणभाऊ पोळ व समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून 14 एप्रिलला सकाळी 10 वाजता या ठिकाणी मानवंदना, त्याचबरोबर महावंदना आणि अभिवादनाचा कार्यक्रम लोकप्रतिनिधी, समितीचे सर्व पदाधिकारी आणि समितीचे सर्व मार्गदर्शक, स्त्री पुरुष महिला उपासक आणि सातारा शहरातील सर्व बांधव यांच्या उपस्थितीत सकाळी होणार. आणि संध्याकाळी 14 एप्रिलला 6 वाजता या ठिकाणी सातारा शहरातील सर्व पेठांमधली असलेली भीमज्योत आणणारी मंडळं आहेत, उत्कृष्ट देखावा करणारी विविध पेठेतली जी भीम जयंती उत्सव मंडळ आहेत यांचं सामूहिक जे संयुक्त जयंती समारोह समिती मंडळ आहे आणि ही जी समिती आहे त्या माध्यमातून सर्वांची आमची समाजाची, सर्व फुले शाहू आंबेडकरवाद्यांची आणि एकूणच चळवळीतील सर्व लोकांची शाहीर मिरवणूक आम्ही या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमांची चित्र सजावट आणि चांगल्या पद्धतीचे आकर्षक असं वाद्यवृंद आणि आकर्षक डेकोरेशनच्या माध्यमातून शाही मिरवणूक या ठिकाणून 6 वाजता निघणार. मिरवणुकीचा मार्ग असणार आहे राजपथ, त्याचबरोबर खालचा कर्मवीर भाऊराव पाटील पथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून महामानवांना वंदन करून या ठिकाणून सुरू होईल आणि वरचा रस्ता खालचा रस्ता मार्गे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून त्याची सांगता होईल. अशी 4 दिवस भरघोस कार्यक्रमाचं नियोजन आम्ही सर्व मंडळींनी
इथले सातारा नगर ही परिषद जी सातारा मिरवणूक निघणार आहे ही डॉल्बी मुक्त निघणार आहे की डॉल्बी वाजवून निघणार आहे? आम्ही समितीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्ष झाली सर्व सातारकर वासियांमधून जे उत्सुक असणारे मिरवणूक काढणारी जी मंडळ आहे, शोभायात्रा काढणारी जी मंडळ आहेत, शाळेच्या माध्यमातून आम्ही डॉल्बी मुक्तीचा संदेश तर दिलेलाच आहे यापूर्वी. पण आम्ही 5 वर्ष झालं आवाहन करतो की हा शाहू चौक जो बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकाचा परिसर आहे, हा परिसर डॉल्बी मुक्त राहावा, त्याचबरोबर फ्लेक्स मुक्त राहावा, नो हॉकर्स राहावा. इथल्या 200 मीटर अंतरापर्यंत कोणत्याही पद्धतीने डॉल्बीचा दंडनाट होऊ नये यासाठी प्रशासनानं आणि या सर्व मंडळाने सहकार्य करावं. हळूहळू या सगळ्या गोष्टीमध्ये परिवर्तन येत आहे. मागील वर्षी ज्या काही 25 ते 26 मिरवणुका होत्या त्यामध्ये शाळांच्या मिरवणुका अधिक समाज मंडळाच्या मिरवणुका होत्या. यातून आम्हाला जवळपास 14 ते 15 मिरवणुकांनी सहकार्य करत आम्ही दिलेला समाज प्रबोधनपर देखावा हे जे आवाहन केलं होतं त्या माध्यमाचा देखावा करून त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला व डॉल्बी मुक्त मिरवणूक काढत फुल्यांचा, बाबासाहेबांचा, शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा हा सगळ्यांचा इतिहास आणि त्यांच्या जीवनाचं प्रबोधन करून त्यांच्या जीवनाच्या आधारावरती कशा पद्धतीने देखावा करता येईल आणि समाजात प्रबोधन होईल अशा पद्धतीचं त्यांनी आपले जयंती उत्सव साजरे करत त्यांनी त्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद देत आलेले आहेत. यंदाही अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अधिकपणे डॉल्बी मुक्त जयंती उत्सव होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आणि मंडळांचं पण आम्ही अपेक्षा धरणार आहे की अनेक मंडळ यंदा 100% मंडळ त्या आव्हानाला प्रतिसाद दिला अशी अपेक्षा आमची राहील. प्राधान्यानं काय करा मग सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सातारा शहरामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन सातारा शहरामधील विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना, छोट्या मोठ्या मंडळांच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचबरोबर या सर्व पक्ष, संघटना, मंडळांना एकत्रित करून संयुक्त जयंती समारोह समिती गेल्या 35 वर्षापासून सातारा शहरामध्ये कार्यरत आहे. संयुक्त जयंती समारोह समिती त्याचबरोबर सातारा नगर परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं या सातारा शहरामध्ये भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर पुतळा परिसरामध्ये जे आजपर्यंत कधीही ऐतिहासिक जो देखावा या ठिकाणी आपण पाहू शकतो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारताची राज्यघटना लिहिली, जे संविधान लिहिलं, त्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या 75 वर्षाचं औचित्य साधून संविधानाच्या प्रती एक जनजागृती असू द्या किंवा संविधानाप्रती एक सर्वसामान्य नागरिकांचं आपण काहीतरी देणं लागतो, या माध्यमातून आपण या ठिकाणी संविधानाच्या ज्या ठिकाणी संविधान निर्माण झालं ती भारताची संसद या ठिकाणी आपण उभारलेली आहे. अतिशय कलात्मकदृष्ट्या सुंदर या ठिकाणी ही प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे. ज्यावेळेस हे पूर्ण होईल त्यावेळेस सातारा शहरामधील आणि जिल्ह्यातील एकूणच आंबेडकरवाद्यांना त्याचा अभिमान हा निश्चितपणे वाटेल. आणि सातारा शहरामधलं जे आंबेडकर जयंतीचं जे नियोजनाचं सार्वजनिक जयंतीचं जे नियोजन आहे ते अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं आहे. आत्ताच आमचे सन्मित्र संदीपजी कांबळे यांनी संयुक्त जयंती समारोह समितीच्या कार्यकाळामध्ये जे कार्यक्रम होणार आहेत त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मी पुन्हा एकदा सातारकर जनतेला त्याचबरोबर आंबेडकरवादी जनतेला, आंबेडकर अनुयायांना एवढंच आव्हान करेन की आपण या जयंती उत्सवामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आत्मसात करण्यासाठी एक कृतीशील प्रयत्न करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात आणि आनंदात साजरी करूया. माझं नाव प्रशांत जाधव, आर्टिफॅक्ट स्टुडिओचा मी संस्थापक आहे. आणि सर्वांनी विनंती केल्यानुसार
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मला एक संकल्पना देण्यात आली होती की साहेबांचा जो स्टॅच्यू आहे तो संसद भवनामध्ये उभा आहे अशी प्रतिकृती तुम्हाला तयार करता येईल का. आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्याचं छोटं स्केल मॉडेल पहिलं तयार केलं आणि त्या स्केल मॉडेलच्या बेसवर आत्ता प्रतिकृती आम्ही इथं उभी केलेली आहे, जी तुम्ही पाहू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय हो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा जय हो. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. माता रमाईचा जय हो.